मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. कर्जत ठेशनाजवळच्या वडाखाली मुक्काम ठोकला. 2 पोरं आणि आम्ही नवरा बायको. जवळ तंबाखूला सुधीक 10 पैसे नव्हतं. येताना मुंबईतनंच भावाच्यातनं धार लावायचं ग्राइंडर आणला होता. तेवढंच पोटाचं साधन. सकाळी उठलो, टिनपाट भरून पाणी आणलं. वाऱ्यानं धूळ उडून हाय म्हणून आसपास पाणी शिंपडलं. बायकोनं नळावरनं डेरा भरून आणला. 17 गठुळी उलटी पालटी करून गुळबुक्की काढली. झकास कोरा चहा केला. साऱ्यांनीच थाटलीत न फुकून पेला. तरतरी आल्यावाणी झालं. मी ग्राइंडर घेतला. पोराला मोहरं घालून निघालो धार लावायला. इळी सुरी कुराड, धार लावायची धार. निघालो वरडत. 10 पैशात धार. कोण नाही म्हणतंय. बऱ्यापैकी गिऱ्हाईक दिसलं तर 8 आणं सांगायचं. 4 आणं दिन. अक्का भवानीच्या पारी नकाले खटखट करू. आणा इकडं 30 पैसा आणि वायच भाकरी आणा. आता 2 मिनिटात धार लावतो बघा इळीला. कोण नाही म्हणतंय. दुपार पावतर धंदा झाला. 2 भाकरी चटणी मिळाली. उन्हातनं फिरून पोर भुकनं आबादल्यालं. झाडाखाली बसलो. पहिलं पोराला जेवायला घातलं. तात्या तुम्ही बी जेवा की व्ह. मी जीवीन तिच्या बरोबर. बिडी वडतू जरा. बसलो झुरक मारत. मोकळं बकाल पठार. खाली वाढत गेल्याली वस्ती. जवळ ठेसनाच्या आसपास उभा राहिल्याल्या भगभगीत इमारती. कुठं होतो आणि कुठं आलो. माणसाचं काय खरं नव्हं. कवा हिकडचा सूर्य तिकडं फिरल ते सांगता येत नाही. माणूस हुत्याचं नव्हतं होतंय. मग श्रीमंताचं गरीब हुयाचं राहतंय व्हय. आपण श्रीमंत कवाच नव्हतो. गरिबीतनं गरिबीत गुतत चाललूया. 2 लेकरं पोटाला नसती तर कुठंतरी रेल्वे खाली आडवं पडलो असतो. ही उपासमार कायमची संपूनच टाकली असती. दुपारी घरी आलो. बायको निवांत पोरीला पाजत पडल्याली. उशाला कैकाड्या वाणी उघडा संसार. बोचकी, पत्र्याची डबडी, 4-2 भांडी, आगीची वाट बघणारी 3 दगडाची चूल, पोराचा लाकडी बैल. झोपलीस वय? नाही, पडली या नुसती. किती व उशीर जेवायला. काय हाय खायला? त्या बिल्डिंग मध्ये गेली होती. एक गुजरीन म्हणली वरची कामं कर. भांडी घास झाडलोट कर. महिन्याचं तुला 30 रुपये दिन. हे काय चपात्या बी दिल्या ती तिनं. मला बी 3 रुपये आणि 2 भाकरी मिळाल्या. बसा जेवा आधी. तू बी जेव की ग. दांडग वडाचं झाड. हातपाय पसरून महा काय राक्षस उभा राहिल्यासारखं. राक राक डोळ्यांनी बघत असलेलं. खोडाचा आकार एवढा की 25 माणसांच्या कवळ्यात मावायचा नाही. 100-150 पारंब्या खाली उतरून भुईत रवल्याल्या. वर लोंबकळणारी घागरी एवढी आगीम हवं. खारुट्या ढोलीत राहणारं पिंगळं, त्यासने खाया चटावलेलं साप आणि नाग. पोट भरून जेवलो. तिथंच पोतं टाकून पडलो. जरा शिरवाळ पडल्यावरती गावात जाऊन दाणं आण. वय वय. आम्हाला बी उठीव. बघतो 10-5 घरं फिरून. सगळ्यात सोपा धंदा हाय बघ. पोराची कशाला व फरपट माग. तेवढंच हँडल मारतय. बरं पडा पडा. वर वडाच्या शेंड्याकडं बघत पडून राहिलो. निवळ शंख आभाळ फांदोऱ्यांच्या बेचकातनं दिसत होतं. जणू माणसाला खुणावत होतं. गार सावली. पानाच्या देठाजवळ चिकाटलेली लाल भडक टिमरं, ती खाणारं पोपट, चिरचिरणाऱ्या खारुट्या, धापा टाकत मधीच वडावरती येऊन बसणारं कावळं. कंटाळून गेलो होतो. कवा डोळा लागला ते कळलंच नाही. जागा झालू तवा बायको लेपट्यावरती दाणा हातरून निवडत बसली होती. कवाशी गेली होतीस गावात? मघाशीच. निवांत झोपलायसा. एखाद्यानं काय उचलून नेलं असतं तरी कळलं नसतं तुम्हासनी. अंगच दुखतंय बघलंय. गोळी आणावी एखादी. एवढं नखरं गरीबाला नाही ती ग परवडत. उठलो, तोंड धुतलं, एक बिडी वडली, फेकली.
तशी बायको म्हणली, कुणक टाकू नका, ठेवा त्या डबड्यात, मला मिश्रीला हुत्याली. नाही म्हणलं तरी तिचं कौतिक वाटलं. बायका जातीनच हुशार, टुकीनं संसार चालवत्या त्या. पोरानं बैलाला दोरी लावली होती. दोरीवर ताच लाकडी बैल तुरू पळत होता. त्यामागं पोरगी रांगायला बघत होती. मधीच खुदू हसत होती. आपल्या आईबापाची काय फरफट चालली या, ना सोयर ना सुतक. मातीत खेळायचं एवढं मात्र खरं. 1 महिना तिथं काढला. दिसाचं काय वाटायचं नाही, पण रात्रीचा भयान अंधार डोळ्यांत घुसायचा. पोटात भीतीचं वारूळ उभा करायचा. वाटणं येणारी जाणारी गावातली माणसं थांबायची, म्हणायची, कुठला र तू? तकडचा सातारचा हाय, वडाखालीच राहतोस व्हय. काय करायचं मायबाप, हिथं कुठं धर्मशाळा हाय व्हय. रातीचं भ्या वाटत नाही व्हय तुम्हासनी? कशाचं भ्या? चोरा चिलटाचं का भुता खेतांचं? मी भानामती करणारा माणूस, घाबरायचं व काय त्यात? माणसं पुढं सटकायची. बायको एकटी असली की आया बाया याच्या. असलंच काय बाई विचारायच्या. तिच्या घट काळजाचं कौतिक करत जायच्या. एक दिवशी चांगलाच धंदा झाला. कधी नव्ह ते दिसाचं 12 रुपये सुटलं. प्याविशी वाटली. पेलो. आण्यांची सुकट आणली. ढिगावरती कांद घेतलं. चमचमीत कालवण केलं तिनं. एकाएकी वारा सुटला. गारठा वाढायला लागला. निब्बार जेवलो. पोराला पोटाशी घेऊन तणकाडून झोपलो. बायको मोठ्यानं किच्चाळली तसा गपकिरण जागा झालो. काय झालं ग? हा, काय नाही. वराडलीस कामून? कुठं काय? झोप, नीट लेपट पांघरून घे. ती झोपली तर नाहीच, पटकिरण उठून बसली. हात लावून बघितला तर लट कापत होती. सारं अंग तिचं तापानं फणाणल्यालं. कुशीत शिरून थडथडायला लागली. काय झालं ग? कामून धडाड दियास? मला भ्या वाटतंय. कसलं भ्या? इडी का खुई तू? मी हाय की जवळ तुझ्या. घास नाही तर कुणाचा याचा. उशाची काठी जवळ वडली. उघड्या पोराला नीट पांघरुणात झाकलं. पोरीला थोपटलं. बायकोला जवळ घेतलं. झोप, मी हाय, झोप. कुणाची नसली तरी देवाची पाखरं हाय का नाही आपल्यावरती. तिला नीट झोपवली. मरणाची थंडी तिला वाजत असलेली. थंडी तापानं जाम झालेली. होती नव्हती तेवढी बोथरं अंगावरती टाकली. अंगाला हात लावून बघितलं. ताप वाढतच होता. अंग थडा उडत होतं. माझा हात हातात पकडून ती हुडहुडी दाबायला बघत होती. नाही म्हणलं तरी मी बी हादरलो होतो. असल्या अंधारात कुठं न्याची? दवाखाना तरी कोण उघडणार आपल्यासाठी? उठलो. तिच्यासाठी चहा केला. जरासा गवती चहा त्यात टाकला. कडकडीत चहा प्यायला लावला. वारा थांबला होता म्हणून बरं, नाहीतर चूल पेटवायची मारामार. आगीन गाडीनं शिट्टी दिली. दणादणा आवाज करीत गाडी ठेचनात येऊन उभी राहिली. गाडीवनं टाइम वळाकला. रातचा 3 वाजल्या होत्या. रातभर बायकोच्या उशाला बसून राहिलो. ती काय बोलत नव्हती. नुसती लटा कापत होती. ताप हटत नव्हता. अंगाचा आकडा करून पांघरून आत घुसायला बघत होती. पोरगी किरकिरायला लागली तशी म्या जवळ घेतली. राहत्या वय. पोटाशी धरून उजव्या हाताची करंगळी गुळाच्या पाण्यात भिजवून तोंडात घातली तशी थान समजून चिटाय लागली. पोर मातूर आरामात पडलं होतं. एकाएकी घुबाड घुमलं. हात लांबून उचलला तिथलाच धोंडा. निवार भिरकिवला. तुझ्या आईचं वक्त तुझ्या, तू कामून जीवावर उठलंयस आमच्या. दिस फटाडताना तिचा डोळा लागला. पोरगी तिच्या जवळ झोपून टिनपाड घेऊन आड बाजूला गेलो. माघारी आलो तवा पोर उठून बसलं होतं. गुतल्याली बैलाची रश्शी सोडवत होतं. काय करतोयस र? काय नाही. त्या नळावनं पाणी घेऊन जा झाड्याला. बडवा यरवाळी बैल घेऊन बसलाय. बायको उठली. अजून बी अंगात ताप धडका मारत असल्याला. तिला चूळ भरायला गरम पाणी दिलं. पुन्हा चहा केला. टळटळीत ऊन पडल्यावरती सरकारी दवाखान्यात नेली. एक सुई टोचून आणली. झोपली. माझा हात दाबत म्हणली, आता कुठं जाऊ नकासा. नाही जात. आजच्या दिवस धंदा बंद ठेवतो. हे बघा, आता हिथं राहायचं नाही. हालायचं. कुठं बी दुसऱ्या गावात राव. अगं पण माझं ऐका. पोरं लहान आहे ती. उघडी पाडू नका. उठा, आवरायचं बघा. तवर मी स्वयंपाक करते.
पण तुझी तब्येत बरी नाही ग. 2-4 दिवसानं गेलं तर. मग काय माझं पिरेत नेणार आहेसा वय बरोबर उचलून. आत्ताच्या आत्ता हतना हालायचं. तू कशाला स्वयंपाक करतीस? मीच थापतो 4 दामट. करती म्या. तुम्ही सामान पोत्यात भरा. इथं राहून मोहरं काय घडणार आहे ते माझं मला जाणवतंय. जेवण उरकून सरळ गाडी पकडली. नेरळ ठेशनात उतरलो. डोसक्यावरती सामान, हातात पोरग, तिच्या कडेवर पोरगी. ठेसान उगीच बारीक. भगभग जळणार 2 दिवस सोडलं तर सगळीकडं अंधार. अजून बी बायकोच्या अंगात ताप, त्यात गार वारं. दिवसा ऊन जीव घ्यायला बघतय. रातीचा वाऱ्याला जोर चढतोय. ठेसनातच रात काढली. सकाळी उठून इकडं तिकडं बघितलं. राह्या कुठं जागा दिसतीया का? डोसक्यात एकच विचार. बायकोला बसवली ठेसनातच. पोराला घेऊन सरळ मावळत्या बाजूकडे निघालो. तर 1-2 खोल्यांची सिमेंटाची इमारत. पिवळी झार. ना दार ना कुलूप. जवळ ना माणूस ना काणूस. कोपऱ्यात 3 दगडांची चूल. वाळक्या ढपल्या आयत्याच पडलेल्या. आणली बायका पोरं तिथंच. बायको तर आखरीत घडल्या वाणी बघायला लागली. हाताग तोडा. एवढी चांगली इमारत आणि ना मालक ना फिलक हिला. कुणाची का असना. मोकळी हाय नव्ह. रायाचं ह्यातच. कुणी येऊन हाकलं ना मजी झालं. कोण हाकालतय? वाऱ्या कावरा झाडाखाली झोपण्यापरास आरामात झोप तरी लागल. बायकोनं लगेच सामान लावलं. आयत्या चुलीवरती चहा ठेवला. इमारतीच्या कडनं सारं वाळकं काँग्रेस गवत माजल्यालं आणलं उपटून. चहा केला. समधी चवीनं पेली. म्या बायकोला म्हणलं, पाण्याची काळजी नाही. तो बघ मोर वडा हाय. देवच पावला म्हणायचा. कर्जत परास लय बरं. तू चल म्हणलीस म्हणून मी हल्लो बघ. मी का चला म्हणलं कळलं का तुम्हासने? आजाराच्या भ्यानं. तसं नवं. तुम्हाला सांगितलं नाही म्या, पण आत्ता सांगते. सपनात माझ्या एक बाबा आला. तुमच्या परास दांडगा. अंगात सदरा, धोतार, वर तांबडा पटका. तोंडात पानबी. डाफरून मला म्हणला, ताबडतोब भीत ना हाला. भुताटकी हाय हित. 11 जुटिंगा ग थडथडत हितनं गेला. असा जाळ झाला आभाळात. मला हिवच भरलं बघा. बोलली नाहीस तिथं. कसं बोलणार? पोरा बाळासनी या पाणखी. तरी मी म्हणत होतो, येणारे जाणारे माणसं एवढा आकरीत कामून करत्याती. भुताटकीच्या जाग्यावरती महिना काढला म्हणजे कमालच केली आपण. बरं, धंद्याचं काय करतायसा? जातो की इमरी घेऊन. तू स्वयंपाकाला लाग. दुपार पावतर ये तू जेवायला. लवकर या. पोराला नकासा नेऊ. वय वय. इमरी खांद्यावर टाकून निघालो तर पोरग वराडलं. मला शाव चिवडा आणा. आणतो. वड्याबिड्याला पवायला जाऊ नगस र. गवतातनं वाट काढीत दगाड चुकवीत गावात शिरलो. धार लावायची. निघालो वरडत. खेडेगाव, उजाड, उगी गरीब माणसं. धंदा होतोय का नाही असं वाटत होतं. पण बरा झाला. काम करणाराच पाहिजे. कामाला तोटा नाही. एका जागी इळीला धार लावत होतो तर म्हातारा इसबानं फुल्याला. तिथंच कणत बसला होता. चांगला खात्या बित्या घरचा. बाबा, अरे कशानं पाय एवढा सुजलाय? इसबानं. मस्त उपाय केलं पण काय बराच होईना. चांगल्या डॉक्टरला दावायचा मग. छे, 1000 रुपये गेलं त्यातच. एक इलाज हाय. कसला? मी औषध देतो, लावा त्यावर. गुण येईल का? उद्या पावतर आग नाही थांबली तर गिन्नी देऊ नगासा. लय बरं होईल. खाज मैंद्याही सुटतीया. असं वाटतंय खरडून काढावी नडगी. मी येतो दिवस मावळताना औषध घेऊन. पण गुण आला तर ₹100 घेईन. आधी गुण तरी येऊ दे की. 4-5 रुपयाचा धंदा झाल्यावरती फिरलो माघारी. पोराला शेव चिवडा घेतला. पोरीला 5 पैशांची गोळी आणली. 8 आण्याची 2 पिकून पार बिलबिलीत झालेली केळं घेतली. आलो आमच्या बंगल्यावर. बायकोनं भाकरी थापलेल्या, कांदवणी केलेलं. जेवलो. पोराला ताटात घेऊन जेवलो. पोरग जेवताना बी शाव चिवडा खात होतं. पोरगी भिताडाला धरून उभी राहाया बघत होती. मी केळं काढली. नीट वाटीत कालवली. फार पातळ लगदा केला. तसाच जरासं पाणी घालून वाटीत ठेवला. जरा हिरवा रंग त्यात मिसळला. काय करतायसा व? इसबाचं औषध. म्हणजे जोडधंदा सुरू केला म्हणायचा तर. करायचं काहीतरी पोटाला. सुटलं 4 पैसे तर तेवढीच मदत. एवढी कुठनं बुद्धी दिली देवानं व तुम्हासनी?
बुद्धी असून उपयोग काय, गाव असून उपरा, जायल तेवढा मुलूक थोडा. इमरी न घेता गावात गेलो. म्हाताऱ्याचं घर गाठलं. इसबावरती चुरल्यालं वाटीतलं केळ नीट लावलं. साऱ्या जखमवरती पसारलं. वर्ण पट्टी बांधली. झिरझिरीत. वा वा, आता आरामात पडून राहावा. आग होतीया, हुन द्या. सकाळ पावतर सगळी घाण फसफसून बाहेर येईल. मी येईन सकाळी, मग पट्टी काढू. मी सकाळी पोचायच्या आधीच म्हाताऱ्यानं पट्टी काढली होती. जखम धुवून गडी निवांत आरामात चिलीम वडीत बसला होता. या या डॉक्टर, या या. मी गरीब माणूस, मी कसला व डॉक्टर. एकदम गार पडलाय बघा पाय. घाण गेली का? वय, मानलं तुम्हाला. पार आग थांबली बघा. एवढं व कसलं औषध लावलं सा. झाडपाल्याचं सांगायचं नसतं, गुण येत नाही मग. मालकीण आली चिवडा घेऊन. पुन्हा वर चहा. म्हाताऱ्यानं विचारलं, कुठं उतारलायसा? ठेसनाच्या मावळत्या बाजूला. आयतं सिमटाचं घर गावलंय. कुठं, मशानात? नाही व, वड्याच्या काठावर, मावळतीकडं. अव डॉक्टर, ह्या गावात आमच्या 3 पिढ्या गेल्या. आता नवी इमारत बांधली या मशानात. पावसा पाण्याची लाकडं ठेवायला, माणसासनी बसायला फिसायला. त्यात उतारलायसा वय तुम्ही? चहा पेताना मला ठसका लागला. काय करावं कळना. त्या कर्जतला बायकून झोटीन बघितला. इथं पुन्हा मसणवटा. भूत काय सुटत नाही ती मागची. तरी बी मी माझी बाजू मांडत म्हणलं, मी भूतासनी नाही भेद. फार नाकबंदी करतो त्यांची. हिथं कुणाला लागीर बिगीर झाली तर जरूर कळवा. हे बघा, शाणा असल्यास तर तिथं राहू नकासा. ही काय मोरचं खोपाट मोकळं आहे आमचं. आरामात राहावा, कामधंदा करा. बायका पोरं हाय ती का? तर व 2 पोरं हाय ती. मग मी सांगतो तसं करा. हे पैसे तुमचं, नकती मला. 4-5 पायल्या जुंधळा असलं तर घाला मला. ठिक भरून जुंधळं बघितल्यावरती बायको गप्पालली. कांद वांगी बी म्हाताऱ्यानं दिली होती. पांघरायला म्हणून जुनी पाणी चादर मागून घेतली होती. बायकोला सगळं खरंच वाटत नव्हतं. कुठनं आणलंसा एवढं? म्हाताऱ्याला गुण आला, त्यानंच दिलं या. देव कुणाच्या रूपानं भेटल ते सांगता येत नाही. पूजा अर्चा सुटली या तुमची. रोजच्या रोज करत चला. देवानं कला दिली या, त्याला इसरून व कसं चालेल? वय की, म्हातारा म्हणतोय आमच्या घरामोरच्या छपरीत येऊन राहावा. काय नक, जवळ गेलं की किंमत कळत नाही. त्याला म्हणावं समण वाट्यात सुदेक आम्ही राहू म्हणून. मी चरकलो, कशाला हिला खरं सांगा म्हणून नाही सांगितलं. रात्री बंगल्यात झोपल्यावाणी सारी निवांत झोपली. चांगलं 7-8 दिवस तिथं काढलं. दिवसभर इमरी घेऊन धार लावत फिरायचं. सांचं पोरासने घेऊन ठेसनात फिरायला जायचं. 2 वक्ताला खाऊन आरामात राहायचं. कसली तकतक नाही, कुणाची रखरख नाही. आपण आपल्या जीवाचं मालक. एकदा ठेसनात एक बाजारकरी पटकवाला बसला होता. त्याला वाटलं मी बी गाडीसाठी थांबलोय. त्याने विचारलं, कुठं जायचंय? कुठं नाही, आलोय पोरासने गाडी दाखवायला. तुम्ही मग कुठं निघालायसा? लांड्याच्या वाडीला. आलो होतो लिंब इकायला. बागायतदार हायसा म्हणा की. वय वय, 40 एकर जमीन हाय. ऊस हाय, आलं हाय, लिंबुनीची बाग हाय. 2-4 गडी बी हाय ती. मग गड्यासने का नाही पाठवत लिंब इकायला? कंत्राट हाय 4 हाटीलांचं. आपला आपणच पोचवायचं. रोजच्या रोज पैसा घ्यायचा. काय करतासा तुम्ही? धार लावतो, रोजगार करतो. माती काम जमल का? केल्यावरती न जमायला काय व झालं? बायको बी काम करती. बघा येणार असलासा तर 10 रुपये ब्रासला. मनाव घेतलं सा तर दोघं नवरा बायको दिसाचं 50 रुपये कमवाल. बघू, इचरून ठरवतो. त्याला नाव इचरून घेतलं. तेवढ्यात गाडी आली. मसणवाट्यातल्या खोलीवरती परत आलो. बायको बसली होती भांडी घासत. तिथलीच राग घेऊन. किती व उशीर केलासा? गाडी बघायची म्हणून रडत होती पोरगी. जेवण झालंय, जेवा पटकीन. मी गारठ्याचं पडायला मोकळं. इतक्यात? आत्ताशी दिवस मावाळलाय. जीव घटका भरानं. झोपली सारी. जून मध्यान्न रातची जाग आली. धडाधडा काहीतरी जळत असल्यालं. बाहेरच्या खोलीसमोर मोकळा व्हरांडा. त्यात 25-30 माणूस बसल्यालं. मयत जाळायला माणसं आल्याली. म्या लगीच वळखलं. काय बोललो नाही. तसाच परत झोपी गेलो.
सारी गेल्यावरती बायकोला उठवलं. का व कामून आधीमध्ये उठलायचा? बाहेर बघ कसला जाळ चाललाय. आता ग बाया घाबरू नगस, मसणवाटा हाय ह्यो. मगाशी माणसं येऊन पिरेत जाळून गेली तरी मला संशय आला होताच. कसला? एवढी चांगली इमारत खुळ्यावाणी गावाबाहेर कोण बांधल? आता व काय करायचं? सकाळी हालायचं. आपल्याला काय करते ती भूत? आपण स्वतःच भूत हाय. शेवण ते काय का असना. 7-8 दिवस काढलं तर हे बी काय कमी नव्हं. झोप आता. आता कुठली व झोप याला? मग मी येऊ का तकडं? काहीतरीच असतंय तुमचं. बास पोरं आता. ऑपरेशन करायचं. आईला कुठला विषय कुठं काढावा कळत नाही तुला. झोप चिकटून. आम्ही झोपला हाका मारत होतो. प्रेत मात्र जळून राख होत होतं. जळक्या लाकडांचा तडाडणारा आवाज मसणवाट्याला व्यापून उरत होता.